त्यानंतर निवडणुकीसंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहूया। बातमी आहे नागपूरमधून। देवदत्त डेहणकर यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला। नागपूरमध्ये त्यांचं तिकीट कापलं गेल्यानं ते नाराज आहेत। देवदत्त डेहणकर हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती मानले जातात। अनेक वर्षांपासून ते भाजप युवा मोर्चाचं नेतृत्व काम करत होते, मात्र त्यांचंच तिकीट कापलं गेल्यामुळे त्यांनी आता भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून। संजय, काय नेमकं असं झालं की देवदत्त डेहणकर यांनी थेट सर्वच पदांचा राजीनामा दिलाय? हेमाली, आपल्याला माहिती आहे की उद्या 3 वाजेपर्यंत शेवटचे दिवस आहे, शेवटचा तिथी आहे, नामांकन अर्ज दाखल करायचा आहे आणि प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक जागेवरती 60 ते 70 असे सरासरी इच्छुक उमेदवार होते आणि अर्थातच त्यामुळे तिकीट देताना तारेवरची कसरत प्रत्येक पक्षाला करावी लागली, भाजपला खूप जास्त करावी लागली आणि त्यातच कितीतरी लोक दुखावले गेलेले आहेत आणि त्यामुळे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते कार्यकर्ते असतील, ते सगळ्यांना फोन लावून जे नाराज झालेले आहेत त्यांना समजवण्याचा प्रयत्न सुरू आहे। अशातच काही नेते जे आहेत ते इतके दुखावलेले आहेत की त्यांनी पक्ष सोडायची भाषा केलेली आहे आणि त्यापैकी काहींनी तर सदस्यत्वाचा पण राजीनामा दिलेला आहे। त्यापैकीच हे उदाहरण आपल्या समोर आहे। यांच्या घरी एक नगरसेवक म्हणून आधी होते, पण आता पक्षाने आपल्याला काहीच दिलं नाही, आता आपल्याला पक्षाकडनं काही अपेक्षा नाही असं समजून त्यांनी आपल्या सर्व प्राथमिक सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे। अशी कितीतरी उदाहरणं आज आहेत की ज्यांनी राजीनाम्याची भाषा केलेली आहे। पण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी जेव्हा आम्ही बोललो तर त्यांनी या सगळ्यांची आम्ही समजूत घालू आणि त्यांना परत पक्षात आणू असं सांगितलेलं आहे। नक्की, धन्यवाद संजय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।